आमच्या वर्गात एक पोरगा आहे, सरांनी त्याला उभा केला आणि एक प्रश्नाचं उत्तर विचारलं. उत्तर देताना आम्हाला कळलं ती बोबडे. अख्खा वर्ग हसला, सरही हसले. सर म्हणले मूर्खस का, लॉला ऍडमिशन घेतलंय, तू वकील होणार आहे म्हणे, तुला बोलता येत नाही, तुला केस देणार कोण? तर म्हणला थतलं बोलू नका. कतलं बोलू? थतलं नाही तर कतलं बोलू? ठीक आहे, तुला देतील ही केस, पण तू लढणार कशी? तो म्हणला कती बी ललल. कती ललल नाही, तू ललल पण बोलत्याला कलल का? लललेली. अरे शब्द उच्चार स्पष्ट पाहिजे, वक्तृत्व प्रबळ पाहिजे, तुझी बोलण्याची धमक व्यवस्थित पाहिजे. तेच तर वकीलकी आहे. पुढच्याला समजूनच सांगता आलं नाही तर कसं तू लढणार आहेस? ते लढायचं वगैरे सोड, तू आयुष्यात काहीच करू शकत नाही. हा सर सांगतो तुला, तू आयुष्यात एखादी जरी गोष्ट यशस्वीपणे पार पाडलीस ना, तर हा मास्तर नोकरी सोडेल आणि तुझ्या पाया खालून जाईल. सरांनी ग्राह्य धरलं. तर म्हणलं तुम्ही थंडा थाय खलू. सर म्हणले हे 20 रामायणाचे ग्रंथ घे, उद्यापर्यंत यातला एक जरी ग्रंथ विकलास ना, नोकरी सोडतो हा मास्तर. ग्राह्य धरलं रे. पोरगा जिद्दी होता, स्वतःवर विश्वास होता त्याचा, दानत होती, कष्ट करायची. दुसऱ्या दिवशी लेक्चर भरलं, सरांनी उभा केलं त्याला, खाली मान घातली. आणि सर म्हणलं माहीत होतं खाली मान घातली याचा अर्थ जमलं नाही आणि जमणार नाही हा विश्वास होता. पोरगा म्हणला थगले गंत ऐकले, तुम्ही सर आहे म्हणून खाली मान घातली. कस काय? लय थोतोय म्हणला थल. प्रत्येकाच्या दलवाद्यात जायतो, दलवादा वाजवायतो. त्यांनी दलवादा उधळला, त्यांना फक्त म्हणायतो हे बदा हे लामायण, हे बदा हे लामायण. तुम्ही घेता का मी वाचून दाखवू? लोक म्हणले दिन होय पुढं, तुझ्याकडनं थिता ऐकण्यापेक्षा घेतलेलं बरं. स्ट्रॅटर्जी रे, गणिमी कावा. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. आपल्याला कोणी बोलू द्यायचं नाही. हा भले तरी देऊ कासायची लंगोटी, पण नाठाळांच्या माती आमच्याशी प्रेमाने वागलात, अंगचं धोतर सोडून तुमची लाज राखू. पण आमची लाज काढायला लागला तर झेंडा खाली दांडावर करून धोत्राची ताकद दाखवू. धोतर घालतो म्हणजे अनएज्युकेटेड नाही, अनक्लास नाही, लोअर क्लास नाही. कपाला बुक्का लावतो म्हणजे काय मूर्ख आहे का काय? हा पर कपाला गंधही हुशारच माणसं लावतात रे, कारण त्यांना माहीत आहे इथे पॉझिटिव्ह एनर्जी एकत्रित होतं, ज्याला भ्रमरंध्र म्हणतात. शरीरामध्ये 72,000 नाड्या, 24 नाड्या प्रधान, 3 नाड्या प्राणवाहक. इडा, पिंगला, सुषुम्ना यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो. पूरक, रेचक, कुंभक श्वसनाचे 3 प्रकार. याच्यावर ज्याचं अधिराज्य आहे, 3.5 वेळे गमसली कुंडलिनी शक्ती बेंबीच्या देटापासनं षडशस्त्राचं भेदन करत भ्रमरंध्रात जाऊन मिळते, त्यावेळेस माणसाला समाधी लावायची ताकद निर्माण होते. याला कुंडलिनी शक्ती म्हणायचं. आता ही शक्ती ज्ञानोबांना माहीत होती म्हणून ज्ञानोबा 750 वर्ष झाले समाधी घेऊन, पण आजही जिवंत आहेत, कारण ती समाधी संजीवन आहे. चंद्र सूर्य तोपर्यंत माझं माऊली जिवंत आहेत. ही ताकद आहे, हे सायन्स आहे. राहू शकतो माणूस. चित्त वित्त पित्त एकत्रित झालं की माणूस मरणाच्या आणि जीवनाच्या देहाच्या पलीकडे जातं. हे वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये योगी तोही करीती परी कर्मे त्रेण बंदी जाती, जे सांडिले आहे संगती अहम भावाची. योगीच त्याला मानव ज्याला कर्मबंधन नाही, जन्म मृत्यू नाही, जो प्रत्येक जण स्वतःच्या मनावर जगू शकतो, स्वतःच्या मनावर जाऊ शकतो. म्हणून तो तुकोबराय म्हणले, वाड वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठ श्रीरंग, माझी जायची वेळ आली, माझं इथलं काम संपलं, मला जास्त काय थांबायची गरज. नाथ बाबा 3दा मेले. कितीदा? 3दा. नाथबाबांचा जन्मही षष्टीचाच आणि मृत्यूही षष्टीचाच. पहिल्यांदा मेले, अख्खं गाव जमा झालं, सगळी लोक जमली, पोरानं मडकं घेतलं, पुढे निघाले, राम नाम सत्य, राम नाम सत्य. खांदेकरी भावकी होती. तुमच्याकडे कोण असतं खांद्याला? भावकीच असतं ना. आमच्याकडे पण भावकीच असते. आमच्याकडे माणसाला मेल्यावर जाळतात, तुमच्याकडे? जस्ट आस्किंग ग माय माऊली, असं काही नाही बरं का, मेल्यावरच जाळतात. मग भावकी, आता भावकी कधी नीट बोलते का? आता आमच्या दुधकर कुटुंबानं एवढा जरी सुंदर कीर्तन सोहळा ठेवला, तुम्हाला काय वाटतं अख्खी भावकी चांगली म्हणून? 2-4 तरी खौट बोलणारच. इथंच कीर्तन ऐकणार, इथंच पंक्तीत खाणार आणि इथूनच जाता जाता म्हणणार त्याचं काय असतंय, पैशाचा उतार कुठंतरी खर्चायचाच. पैसा असल्यावर काय होतंय? अरे पैसा असल्यावर काहीही होतंय, पण पैसा असल्यावर काय करावं हे ज्याला कळतंय ते कुटुंब सांप्रदायिक आहे, हे पण समजून घ्या ना. आता पैसा काय कुठेही खर्चायला येतो की? मलाच बोलवायची काय गरज आहे?
समाजच गोळा करायचा म्हणल्यावर दुसऱ्या पाटीलला बोलवलं तरी गोळा होतोच की. कळलं, त्यालाच कळलं महाराज. ह्याच्यापेक्षा 10 पटीनं होईल. आमची पोरं तर कुठेही बसून ऐकतील. दादांना माझ्या नजरेत नजर घालून एका प्रश्नाचं उत्तर द्या. छत्रपती शिवरायांचं मावळे आहेत म्हणे आपण. विश्वातलं सगळ्यात मोठं महायुद्ध 5000 वर्षापूर्वी घडलं, ज्याचं नाव आहे महाभारत, ज्याचं कारण आहे स्त्रीची अवहेलना. निस्तरात चौडतो उठलं मी गेलं बरं, पण खांदा नाही द्यायचं. त्या नाथबाबांना खांदाच नाही, तसं नका करू. खांदा आपल्यात बदलून जमत नाही. आणि जर तुम्ही नाथबाबांना खांदा दिला नाही तर आम्ही सगळे पंचक्रोशीवाले तुम्हाला गावातनं बहिस्त करू. आता नाही खांदा द्यावा तरी पंच द्यावा. बेत 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 ती चौघ खांदा द्यायला गेली. पण खांदा देताना चौघांची चर्चा. बोलू नको, शब्द स्वतोंडात नका बोलायचं, तर सोड, तोंडानं तर सोड, मनातल्या मनात सुद्धा बोलायचं. तासभर ती मड तिथं जाईपर्यंत गप पडायचं, बोलायचं. ती म्हणले कशाला बोलतोय, गेल्या बारच्यानं बोलून एवढं फसलो ना, आता कशाला बोलतोय. निघाली अंतयात्रा. अशी गावाच्या मध्यापर्यंत आली आणि एका म्हातारीची लेक नांदाय गेलती. इति जातीला आलतीन, पुन्हा नांदाय चालली होती. इति जाती कळते तुम्हाला? जसं लग्न झाल्यावर 2 दिवसानं बघा मुलगी येते बघा, आणि 1 दिवस राहून पुन्हा लगेच. त्याला काय म्हणतात तुमच्याकडे? परतवणी. काय काय म्हणतात? हा काय का असं ना, मरण तिकडं महाराष्ट्र. 5 काय? 5 परतावणी. हा 5 परतावणी. हा सांगायचं की मग मागं कशाला उभं केलं तुम्हाला? 5 परतावणी. तर 5 परतावणी महाराज म्हणते तसं जे असेल ते असं ना. मग अशी ती लेक नेमकीच नांदायला चालली होती. तिची अशी गाडी चालू झाली, नाथबाबांचं मोडं समोरून आलं. म्हातारी मनातल्या मनात म्हणली, बरं माझ्या लेकीच्या मुळावर मी आला. उद्या परवा मराय काय झालं बरं, आजच मी आला. माझी लेक नांदायचं घेईन आडवं गेला. नाथबाबा टन्न मी नाही उठून बसलो. नाथबाबा उठू द्या, त्याचं काय नवल नाही. अख्खं गाव खांद्याकरकडे बघत होत. खांद्याकरी म्हणले आई शपथ नाही, ते उठले. ती कस काय उठलं? शपथ बोललो नाही. कस काय उठले आम्हाला माहित नाही. लोक म्हणले तुमच्या मुलात नाही, मारून टाका पण उठवले म्हणू नका. आम्ही नाही काही बोललो. मग ते कस काय उठले? नाथबाबा म्हणले, येड्यांनो यावेळेस खांदेकऱ्यामुळं नाही, तो कधी कोपऱ्यातली म्हातारी का, तो आता पैठण मधली हितली नाही, पैठणची महाराज. हा त्या म्हातारीमुळे उठलो. आता तिनं काय केलं? ती म्हणली बरं माझ्या मुळावर मेला, मला कुणाच्या मुळावर मरायचं, सगळं नीट असल्यावर मी मरतो महाराज. नाथबाबा पुन्हा उड्या मारीत गेले. आता पुन्हा 1 वर्ष जगले आणि 3ऱ्या वर्षी म्हणले आता आज मी जाणार आहे. लोक म्हणले नका सांगू, आम्हाला काय तेवढंच काम नाही की तुम्ही जाणार म्हणणार ना. आम्ही तुम्ही जा नाही तर राहा, काय करायचं ती करा, आम्हाला सांगू नका. ती खांदकरी गेल्याच वर्षी मेलं, आता ह्या वर्षी खांदा द्यायला कोणी नाही. आता तुम्ही काहीच म्हणू नका. नाथबाबा म्हणले काळजीच करू नका, तुम्ही फक्त सोबत चला. जगातली पहिली अंतयात्रा ज्यामध्ये मृतदेह चालत होता. नाथबाबा स्वतः चालत गेले आणि पैठणच्या गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर जाऊन जगाच्या मालकाचं स्मरण केलं आणि त्याच गोदावरी नदीमध्ये जलसमाधी घेतली. याला संत म्हणावे ज्यांचा जन्म मृत्यू हातात आहे. माझं ज्ञानोबराही अगदी तसंच. ताकद आहे, खूप ताकद आहे. जगाचा मालक राखत असेल. मला एक विचारायचं आहे, जर झालेलं केलेलं पाप, चालू असलेलं कर्म आणि येणारं भविष्य जर एका नामाने सुखावत असेल तर घ्यायला हरकत काय? काय बरं काय जातं आपल्याला? येईल तैसा बोल रामकृष्ण. काय आपल्याला फार अट्टास करायचं नाही. नामसंकीर्तन साधन सोपे, अट्टास नाहीच आहे. मग चोखोबाराय रागवून गेले. बायको म्हणली उगच बोलले नवऱ्याला, तुम्ही जाग्यावर आले. आपण गुतत गुतत गेलतो, सोडवत सोडवत येतोय. कळतंय का? सोयराबाई बाळंतीन नशीब. पुढच्यांना कळलं, मागच्याचा अजून करंट पेटलेलं दिसत नाही. नेटवर्क आला का? सोयराबाई बाळंतीन होती,
नवऱ्याला बोलली, गेला नवरा, बसली वरडत. देवाला म्हणली नवरा पाठवा. देवाने नवरा नाही पाठवावा. या कलियुगात बांगड्या घालणं बाईपणाचं लक्षण आहे, साडी नेसणं बाईपणाचं लक्षण आहे. लोक कमी समजतात. असं आपण रागात सुद्धा म्हणतो तू काही बांगड्या भरल्यास का. जगाचा बाप आहे माझा पांडुरंग, विश्वाचा नाथ आहे. साडी नेसली, बांगड्या भरल्या, कपाला कुंकू लावलं आणि चोखोबारायांच्या बायकोसाठी निर्मलाबाईचं रूप घेतलं. निर्मलाबाई ही चोखोबारायांची बहीण. चोखोबाराई तिच्याकडेच गेलते. त्या निर्मलाबाईचं हुबेहूब रूप घेतलं, तिच्यासारखा हुबेहूब आवाज काढला. अरे देव आहे तो, त्याला काय नाटक करायचं अवघड आहे. आणि नाटक करायला एक नंबर आहे देव, कर्नाटकाचा आहे ना. कानडा हो विठ्ठलू करणार, नावातच नाटक आहे ना, गावातच नाटक आहे ना. नाटक करायचं काय अवघड आहे जगाच्या मालकाला. अख्खं नाटक ज्याच्या इशाऱ्यावर चालतं त्याचं काय अवघड आहे. हुबेहूब निर्मलेचं रूप घेतलं, हुबेहूब तिचा आवाज. वहिनी, ओ वहिनी, दार उघडा वहिनी. दरवाजा उघडला, निर्मलाबाई दिसल्या. सोयराबाईनं मिठी मारली आणि मिठी मारून डसा डसा रडायला लागल्या. अहो जाणीव कुठं होती, जिला मिठी मारली तो जगाचा मालक होता. अगदी आनंदाने डोळ्यातनं पाणी आलं. ओ निर्मलाबाई बरं झालं तुम्ही आला, लय मन मोठं झालं. हो बरं झालं, देवानंच धाडलं तुम्हाला. देवे धाडी आले तुम्ही, देवानं धाडलं. देवान धाडलं का देवच आला. देवच आला. सध्या सगळ्यात खालचं काम आहे बाळांपण करणं. सगळ्यात खालचं काम काय, बाळां घाण घाण काढावी लागते. विश्वाचा मालक आहे. दुसऱ्याच दिवशी बाळ जन्माला आलंय, बाळांपण केलं माझ्या पांडुरंगानं. घाण काढली, तिला आंघोळ घातली, स्वतःच्या हातानं उठणं लावलं, स्वतःच्या हातानं तिला स्वच्छ केलं, स्वतःच्या हातानं तिला नटवलं, अख्ख्या गावाला साखर वाटली. पुन्हा म्हटले माझ्या भावाला नावं ठेवत जाऊ नकोस ग. विठ्ठल विठ्ठल म्हणतो माझी काही येड आहे का. कसं सांगू तुला, त्यानंच पाठवलं मला. भक्तांची लाज राखतो महाराज. त्यानंच पाठवलं मला, त्यानंच दिलं हे सगळं सामान, त्यानंच दिला हा पैसा. म्हणला माझी बायको बाळंतीण होणार आहे, अख्ख्या गावाला जेवण दे. चला आपण सगळ्या गावाला जेवण देऊ. वहिनी अख्ख्या गावाला बोलवा जेवायला. जगाचा मालकानं पंगत घातली, कमी कशी पडेल. अख्खी पंचकृषी जेवली, पांडुरंगानं जेवण वाढलं. पत्तरवाळ्या सुद्धा पांडुरंगानंच उचलल्या, उडलेलं उष्ट सुद्धा पांडुरंगानंच उचललं. किती करावं भक्तांसाठी. दारातल्या झाडणापासून ते घरातल्या स्वयंपाकापर्यंत सगळं माझ्या पांडुरंगानं केलं. ज्याच्या हाताखाली अख्खं विश्व आहे, तो विश्वाचा मालक चोखोबाराच्या बायकोच्या हाताखाली काम करीत होता. 27 दिवस झाले. 13व्या दिवशी बाळांपण बारसं केलं. बारसं केलं. आत्या होती ना, आत्या नाव ठेवती ना. चोखामेळ्यांना मुलगा झाला आणि त्या मुलाचं नाव ठेवलं कर्ममेळा. चोखामेळ्यांच्या मुलाचं नाव काय, कर्ममेळा नाव ठेवलं. 27 दिवस झाले. 27 दिवसानं चोखोबारायला इकडं आठवलं माझी बायको बाळंतीण होती. काय झालं तिचं. किती दिवसानं. आपण पंढरपूरला जायच्या आधी ड्रायव्हरला म्हणतो गाडी वळवून घे, आले आले लगेच निघा येतोय. तोंड वळवून ठेवू गाडीचं. संतात आणि आपल्यात हाच फरक आहे. आपल्याला कीर्तन ऐकाविषयी वाटत नाहीत, कीर्तनात तास दीड तास बसावंसं वाटत नाही. 27 दिवसांनी चोखोबारायला कळलं माझी बायको बाळंतीण. भक्त आईसे जाना गेले आशा पाश, काही मागं पुढं नाहीच ना. मग निर्मलाबाई पशी होते सख्या. ओरिजिनल निर्मला तिकडं होती. ओरिजिनल 24 कॅरेट तिकडं होतं महाराज. हे भेसळयुक्त होतं. निर्मले अगं माझी बायको बाळंतीण होती. दादा येडाय का र, मला तरी सांगायचं, मी तरी गेले असते मदतीला. काय अवस्था झाली असेल र त्या मायमाऊलीची. बाईला सगळ्यात जास्त गरज बाळणपणात नवऱ्याचीच असते. काय अवस्था झाली असेल तिची. दादा येडाय का र. पण आता पटकन आठवलंय तर जा बरं. आई नंतर निस्वार्थी आपल्यावर प्रेम कोण करते तर ती आपली बहीण आहे. त्या बहिणीला आयुष्यात कधी विसरू नका. तिनं शिदोरी बांधून चोखोबाराच्या डोक्यावर दिले. आता असं कसं पाठवायचं. शिदोरी बांधली ना, शिदोरी बांधून चोखोबाराई निघाले. चोखोबाराई निघाले. देवाला लगेच कळलं देवाचा वायफाय हायफाय, वायरलेस कनेक्शन आहे त्याचं. न सांगता तुम्हा कळू येते अंतर. देवाला मुंगीच्या पायातल्या पैंजनातल्या घुंगराचा सुद्धा आवाज ऐकू जातो. आपलं वागणं कळत नसेल का.
चोखोबाराय निघाले ते कळलं. लगेच म्हणले वहिनी आता मी निघते. काय आलं? हं, माझं धनी रागावतील. कोणाचं? ह्यो सगळ्या जगाचा बाप, सगळ्या जगाचा धनी, आणि ह्याला कुठलं धनी? नाही नाही, माझ्या नवऱ्याला माझ्याशिवाय करमत नाही. कशी राहिलं इतकं दिवस मलाच माहिती, मला माहिती आहे. अहो थांबा, माझा घरधनी येऊ द्या. एवढं आई करणार नाही एवढं केलं तुम्ही माझ्यासाठी ताई. साडी चोळी तरी करते, लक्ष्मीला असं कसं पाठवू? अहो बहीण आहे तुम्ही त्यांची. अहो थांबा हो माझ्या, नाही ग जाऊ दे ग बाई. अहो नाही थांबा, नाही जाऊ दे हो बाई, माझा नवरा वाट बघत असेल. सोयराबाई म्हणल्या 27 दिवसात एकदा सुद्धा नवऱ्याचं नाव नाही घेतलं हिनं. आज नुसता नवरा नवराच करायली. अहो थांबा ताई, 2 दिवस थांबा, येतील धनी 2 दिवस. देव मनातल्या मनात म्हणला जाऊ दे बाई, त्यो आला तर भांड फुटन, जाऊ दे. चुळी तरी शिवते, काही नको काही नको वहिनी. नाही काय, 4-5 गल्लीतल्या बायका बोलवल्या, हळदी कुंकू लावलं, पाठवणी केली. ते तिकडून निघायला आणि इकडं चोखोबाराय पोचायला. तुम्ही फक्त विचार करा, असं तुम्ही बाळंती नाही, असं 2-4 दिवसावर तुमचं बाळंतपण आहे, आणि तुमचा नवरा तुम्हाला भांडून गेला आणि महिनाभर आला नाही. तुम्ही कसं स्वागत करचाल ग? कस करचाल ग माय, कस करचाल? हा, आरती पंचारतीची. सहस्त्रदीपे दीप कैसी प्रकाशली प्रभा. किती किती गोड स्वागत करताल ह्या माय मावल्या, आहे की नाही? तुम्ही सांगा, तुमचं बी लगीन झालं असेल की? अशा तुमच्या बायका, तुम्ही असं महिनाभर सोडून गेले तिला आणि तुम्ही आले, काय करीन हो तुमची बायको? असं पुष्पहारांच्या माळा, आहा, अशा आतिषबाजी, लगे ढोलतो अशा ढंगणंग ढंगणंग. शिव्यांची बहुछर असेल आपल्यावर दादा. तिथंच थांबेल, इकडंच काय येऊ नको. दलिंदरा, अरे लिकरू काय माझ्या एकटीचं होतं वैर? हात लावायचं नाही पाया पोराला. ते माझ्या एकटीचं पोरग आहे, तुला घटच पोट. थांब, लगेच कोर्ट गाठला. पण आपल्या बायकात आणि संतांच्या बायकात फार फरक आहे. संतांच्या बायका संतांसारख्याच असतात. सोयराबाई चोखोबारायची बायको होती, त्यांच्यासारखीच होती. महिन्यानं नवरा दिसला, ह्याचाच आनंद मावला नाही. डोळ्यातनं पाणी आलं. हातातलं पोरग नवऱ्याच्या हातात दिलं, ना स्वामी आपलं लेकरं आहे. काही नाही बोलली, इस्ती डोळ्यातनं पाणी काढत होते. कर्ममेळा नाव ठेवलं, ताईनं ठेवलं. ताई गाठ पडले का तुम्हाला? चोखोबाराई म्हणली मी नव्हतो म्हणून बाळणपणा डोक्यावर फरक पडला काय की हिच्या? आता मीच ताईपाशी राहून आलो आणि म्हणते ताईनं नाव ठेवलं. ताई आत्ताच गेल्या. ताई तुम्ही कुठून आले? हे काय ऐकून? तुम्ही कुठून आले? काय ऐकून आलो? तिकडूनच गेल्या त्या. तुम्हाला नाही भेटल्या? अगं इडी का? अगं मी तिच्यापाशीच राहून आलो महिनाभर आणि तिनं केलं. इडी का काय ग? खोटं बोलती? बायको म्हणली बरं मी इडी, बरं मी खोटी. ह्यांना विचारा, सांगा ग माय मावल्या, निर्मलाबाई होत्या का नव्हत्या?